नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे. पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा. त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर. राज्यात तापमान घटते, थंडीचा जोर वाढणार. लसणाची आवक घटल्याने वाढला भाव. पुणे बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी दाखल. कापसाच्या भावात क्विंटल मागे 1000 रुपयांची घसरण. आता मल्टीस्टेट सहकारी व कृषी पतसंस्थांची होणार बँक. पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या. उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. तसंच उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात वाहत असल्याने तापमानाचा पारा घटल्याने राज्यात गारठा जाणवत आहे. राज्यातील तापमान देखील मागील काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळतंय. उत्तर भारतातील तापमान 10 अंशाच्या खाली असल्याने थंडीचाही अद्यापही कायम आहे. उत्तर भारतातील वातावरणाचा परिणाम राज्यातील थंडीवर झाला आहे आणि यामुळे राज्यातील थंडीवर याचा देखील परिणाम झाला आहे. पुढील 2 ते 3 दिवस गारठा कायम राहणार आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्र आणखी गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्याच्या बहुतांश भागातील तापमान 10 अंशाच्या खाली आहे. उर्वरित राज्यातही किमान तापमानात 10 ते 18 अंशाच्या घरात राहणार आहे. निफाड आणि धुळ्यामध्ये थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवणार असल्याने हवामान खात्याने म्हटले मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि कोकण पट्ट्यामध्येही पहाटेच्या वेळी धुकं आता पाहायला मिळते. दरम्यान हरियाणा, पंजाब, चंदीगड, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यात धुक्याची चादर पसरलेली आहे, ज्यामुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर याचा थेट परिणाम होताना पाहायला मिळतोय. गेल्या 6 महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी होत आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने लसणाच्या भावात वाढ होत होती. लसूण बाजारात सध्या चांगलाच भाव मिळत आहे. लसणाची बाजारातील आवक खूपच कमी आहे, तर मागणी मात्र चांगलीच दिसते. सध्या राज्यातील बाजारात लसूण प्रति क्विंटल 18,000 ते 20,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान विकला जातोय. किरकोळ बाजारात लसणाचे भाव चांगलेच वाढले आहेत. यापुढील काळातही लसणाची मागणी कायम राहून लसणाच्या भावातील तेजीही कायम राहू शकते असा अंदाज आहे आणि त्यामुळे लसणाचे भाव वाढल्याने ग्राहकांना त्याचा चांगलाच फटका पाहायला मिळतोय. आंब्याचा सीझन आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय. यामुळे आता सर्वांना आतुरता आहे, ती म्हणजे खास आंब्याची. तर आंब्याच्या हंगामात केशर, हापूस, लालबाग असे विविध आंबे बाजारात दाखल होतात. त्यामुळे प्रत्येक आंबा प्रेमी आपल्या परीने आवडतीचे आंबे खातात. तर काल दिनांक 18 रोजी पुण्यातील गुलटेकडी मार्केट यार्डात आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे आणि यामुळे त्यात हळूहळू बाजारात आंबे दाखल होतील अशा आशा आता सर्वांना लागली आहे. पहिल्या पेटीचा दर 21,000 रुपये. पुणे बाजार समितीत आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे आणि यावेळी या पहिल्या पेटीची पूजा करण्यात आली आहे. तर या मानाच्या पहिल्या पेटीला 21,000 रुपये दर मिळालाय. बाजारात लिलाव सुरू झाल्यानंतर या पेटीचा देखील लिलाव करण्यात आलाय. त्यात सर्वाधिक लिलाव बोली बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने लावून ही मानाची पेटी विकत घेतली आहे. या पेटीमध्ये 4 डझन आंबे आहेत. पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्डमधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आणली होती. तर या पेटीला आता 21,000 रुपये दर मिळाला आहे. काही दिवसात कापसाच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. दर वाढतील या अपेक्षाने शेतकऱ्यांनी कापूस अजूनही घरातच ठेवलाय. दर वाढण्याऐवजी सतत घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. भाववाढीच्या अपेक्षाने शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे, परंतु कापसाचे भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतमाल किती दिवस घरात ठेवायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय. या हंगामात कपाशीचा पेरा वाढला होता. मागील वर्षात याच महिन्यात कापसाला 8,500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. दरम्यान या तुलनेत कापसाची आवक कमी असून सध्या कापसाच्या भावात क्विंटल मागे 1000 रुपयांच्या सुमारास घसरण आहे. 1300 रुपयांच्या आसपास घसरण असल्याने अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि त्यात कापूस भाव दिवसेंदिवस कमी होत असून पिकाला लावलेला खर्च निघणं देखील कठीण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते. केंद्र सरकारने देशात 2 लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्थांची PSCS नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. त्यापैकी 12,000हून अधिक कृषी पतसंस्थांची नोंदणी झाली आहे. सुमारे 5 वर्षात उर्वरित पतसंस्थांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. नवीन सुधारणेनुसार केवळ कर्ज वाटपच नव्हे तर उत्पादनात विक्री व्यवस्थेतही या पतसंस्थांना सहभागी होता येणार असून त्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल असे केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे. दरम्यान केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकतेच नवी दिल्ली येथे केंद्रीय सहकारी संस्था निबंधक CRECS कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले आहे. नवीन कायदे, नवीन कार्यालय आणि नवीन पारदर्शक व्यवस्थेमुळे आज सहकार क्षेत्रात नवे पर्व सुरू झाल्याचे देखील ते म्हणाले. अधिकाधिक बँका बहुराज्य भागात आणि अधिकाधिक बहुराज्य सहकारी संस्था आणि पतसंस्थांचे बँकांमध्ये रूपांतर व्हावे या दिशेने वाटचाल करायला हवी असंही ते म्हणाले. दरम्यान 2020 मध्ये 10 तर 2023 मध्ये 102 नवी बहुराज्य सहकारी संस्थांची नोंदणी झाली असून नोंदणीमध्ये 10 पट वाढ झाल्याचं पाहायला मिळते. तर आता बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.